कोणताही अधिकार उरलेला नाही। त्यांनी त्या गुंडाराज समितीचा अध्यक्ष व्हावं आणि ज्या चोरांना, ज्या बलात्काऱ्यांना, ज्या लोकांना, गुंडगिरी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतात त्यांचे त्यांनी अध्यक्षपद घ्यावं आणि बिनधास्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करावं। पण त्यांनी महिला आयोगाचं अध्यक्षपद आता स्वतःची लाज बाळगून स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्यांनी या ठिकाणी राजीनामा देणं आमची मागणी आहे। आमच्या नेत्या संध्याताई सवालाके यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी साखळी उपोषण करतोय आम्ही आणि उद्या त्या या ठिकाणी आमच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी येणार आहेत। जोपर्यंत संपदा मुंडेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। डोळ्याला पट्टी ह्यासाठी लावलेली आहे की जे आपण जर पाहिलं, ज्यावेळी एखादा व्यवस्थित काम करणारा व्यक्ती जर एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी घेत असेल तर ही यंत्रणा, जी पोलीस यंत्रणा आहे, जी प्रशासकीय यंत्रणा आहे, जी सरकारची यंत्रणा आहे, ती डोळ्यावर पट्टी बांधून काम करते। हे ज्यावेळी भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, लोकशाही मार्गाने चालणारा हा देश आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकांच्या अधिकारांवर जास्त काम चाललं पाहिजे। लोकांचं जीवन सुरळीत चालण्यासाठी हा देश नीट चालला पाहिजे, ना की ह्या गुंडांना, ह्या राजकीय नेत्यांना किंवा अशा बदमाश पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हा देश नाहीये। हा देशातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकानं नीट राहावं, त्याची सामाजिक बांधिलकी नीट जपावी किंवा त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी हा देश आहे। त्याच्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे। 150 वर्ष